श्रीकांत शिंदे बोलतायत. या एनडीए मध्ये आलो किंवा इतके वर्ष एनडीए मध्ये आहोत आणि आता निवडणुका लढवल्या. निवडणुकीनंतर आता परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे सपोर्ट जो आहे हा शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीबरोबर उभा केला. तेव्हा कुठलीच बार्गेनिंग किंवा तडजोड किंवा काय अपेक्षा घेऊन ते सपोर्ट केलेला नाहीये. बिनशर्त पाठिंबा जो आहे हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आहे हा मोदीजींना दिलेला आहे. मोदीजी तिसऱ्यांदा जे आहे प्रधानमंत्री बनण्यासाठी जात आहेत, शपथ घेणार आहेत आणि याच्यामध्ये कुठलीच अपेक्षा समोर ठेवून बाबा एवढे मंत्रिपद मिळाली पाहिजे, तेवढी मंत्रिपदं मिळाली पाहिजे. सरकार जे आहे हे एनडीएचं आलं पाहिजे, माननीय मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री झाले पाहिजे. याच्यासाठी जे आहे हे आम्ही एनडीए बरोबर पूर्ण ताकदीनिशी जे आहे ते उभे आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये एनडीएच्या नेतृत्वाखाली माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका देखील कशा प्रकारे चांगल्या होतील त्याच्यासाठी पूर्ण मेहनत जी आहे ही करण्याचं काम आम्ही करू. तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोष्टी होतील त्या होतील. एकच फक्त मराठीत की सीएमओतून मेसेज आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काबिल है वही राजा बनेगा. बघा मला वाटतं मीच वाक्य ते म्हटलंय. माझंच वाक्य आहे ते, कोणा दुसऱ्याचं वाक्य नाहीये. मला वाटतं एक मेसेज जो आहे हा कार्यकर्त्यांमध्ये पण गेला पाहिजे, महाराष्ट्रात देखील गेला पाहिजे की एक कार्यकर्ता जो आहे, शिंदेसाहेब रिक्षा चालवून त्यांनी परिवाराचा गाडा आखला आणि आज सर्वोच्च पदावरती माननीय मुख्यमंत्री पदावरती जाऊन ते बसले, विराजमान झाले, नेतृत्व करतायत, महाराष्ट्राचं चांगलं काम करतायत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला चांगलं यश देखील मिळालं. चांगला स्ट्राईक रेट जो आहे शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये राहिला. त्याचबरोबर शिवसेनेची जी कोर बँक होती, वोट बँक, त्याच्यामधून 19% पेक्षा 14.5% जे आहेत हे मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली आणि बाकी जे आहे हे 4.5% तिथे राहिले. कारण की आयडिओलॉजी बरोबर आणि त्याचबरोबर बाळासाहेबांच्या विचारांबरोबर त्यांनी फारकत घेतली. येणाऱ्या काळामध्ये ती लोक ज्यांनी मतदान केले ते देखील जे आहे शिवसेनेला 100% मतदान करतील आणि अशा या परिस्थितीमध्ये जे आहे हे आपला पक्ष कसा वाढेल याच्यावरती भर जो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आहे. माझीही कशी अपेक्षा कधीच नव्हती की बाबा मला जे आहे मी 3 टाइम आता खासदार झालेलो आहे, मेरिटनुसार मला मंत्रिपद मिळालं पाहिजे. मला वाटतं बघा हे आमच्यावरती झालेले संस्कार आहेत. जे शिंदेसाहेब काम करतात, जे दिवस रात्र लोकांसाठी झटतात, लोकांमध्ये राहून काम करतात, तर मला देखील एक कार्यकर्ता म्हणून जे आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी जे काय करता येईल ते करण्याचं काम करणार. सर, एक होतं की 18 खासदार आल्यानंतर गेल्या वेळेस 18 खासदार आलेले तेव्हा एक मंत्रिपद मिळालं आणि वारंवार बघितलं तर एक इतिहास राहिलेला की अवजड उद्योग मंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला येतं. यावेळेस काय अपेक्षा आहे? मला माहिती नाही कुठलं पोर्टफोलिओ वगैरे, ते आता काही दिवसानंतर जे आहे ते ठरेल. मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगतोय की कुठलं मंत्रिमंडळाचं जे आहे ते बार्गेनिंग करून बाबा इतकेच मंत्रिमंडळ पाहिजे, अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे, या सगळ्या गोष्टीच्या परे जाऊन एनडीएचं सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे. रोल करें अंकित. तर श्रीकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया होती आणि राजा का बेटा राजा नाही बनेगा म्हणजेच मेरिटवरून शिवसेनेतल्या प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी त्यांचं नाव निवडण्यात आलंय.